नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट न आंबवता तयार होणारी मऊ आणि स्पॉन्जी इडली। कधी कधी आपल्याकडे वेळ नसतो किंवा पीठ आंबवायला विसरतो, तेव्हा ही रेसिपी तुमच्यासाठी खूप उपयोगी पडणार आहे। ही इडली इतकी सॉफ्ट आणि चविष्ट होते की पारंपरिक इडलीपेक्षा कमी वाटणार नाही। सर्वात आधी आपण जाणून घेऊया, येथे मी 2 कप एवढा रवा घेतलेला आहे, म्हणजे एकच तुम्ही मेजरमेंट ठेवा। यामध्ये मी 2 कप रव्याला एक कप एवढं दही वापरलेलं आहे। त्यानंतर मी यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहे, म्हणजेच 1 कप एवढं मी पाणी घालून घेणार आहे व लागेल तसं मी हळूहळू यामध्ये पाणी घालून घेणार आहे। छान असं आता मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। न पीठ भिजवता किंवा न पीठ आंबवता इन्स्टंट आणि झटपट सॉफ्ट आणि जाळीदार इडली आपण आज येथे पाहणार आहोत। पाहू शकता आपलं मिश्रण छान असं मिक्स होत आहे, म्हणजेच मिक्स झालेलं आहे। तुम्ही इन्स्टंट ही इडली झटपट अशी मुलांना टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी घरामध्ये देखील बनवू शकता। मिश्रण जरासं तुम्हाला घट्ट वाटल्यास तुम्ही तुमच्या अंदाजानुसार यामध्ये पाणी घालू शकता। त्यामुळे न कटकट भिजवायची व पीठ आंबवायची। पाहू शकता छान असं आपलं ते मिश्रण फेटून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। आपण यामध्ये इनो वापरणार आहेत, म्हणून यामध्ये मीठ थोडंसं कमीच घालायचं आहे। म्हणजे आपण जो बाहेरचा इनो फ्लेवरवाला भेटतो ना, तो आपण आता यामध्ये वापरणार आहोत, कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं। आता हे 15 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे। त्यानंतर आपण इडली पात्रामध्ये ऑइल छान असं ग्रीस करून घ्यायचं आहे, कारण की इडली ही पटकन निघण्यासाठी, म्हणजे चिकटू नये यासाठी। तुम्ही पाहू शकता मी सर्व इडली पात्रामध्ये ऑइल हे लावून घेत आहे। तुम्ही इनो हे नो फ्लेवरचं वापरू शकता। मी येथे थोडंसं लिंबूवाला जो फ्लेवर असतो तो वापरलेला आहे, त्यामुळे मी इथे मीठ थोडं कमीच घातलेलं आहे। पाहू शकता आपलं पीठ छान असं भिजलेलं आहे। आता आपण यामध्ये इनो घातलेला आहे व ॲक्टिव्ह करण्यासाठी त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे। परत मिश्रण छान असं आपल्याला आता चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे। झटपट अशी ही इडली आहे आणि अतिशय कमी वेळात ही इडली आपली तयार होते। पाहू शकता सॉफ्ट असं आपलं मिश्रण आता छान फुलून आलेलं आहे, म्हणजे जो आपण रवा वापरलेला आहे, येथे आपल्याला बारीकच रवा वापरायचा आहे। आता हे सर्व मिश्रण आता आपण इडली पात्रामध्ये थोडं थोडं करून आता घालून घेऊयात। येथे मी स्टीमर आधीच 5 मिनिटं आधी उकळत ठेवलेलं आहे। अशा पद्धतीने आपल्याला सर्व इडली पात्रामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं आहे। झटपट अशी होणारी इडली आहे व अतिशय जाळीदार आणि सॉफ्ट अशी आपली इडली तयार होते। त्यामुळे तुम्ही ही झटपट अशी रव्याची इडली नक्कीच करून पहा। पाहू शकता सर्व इडली पात्रामध्ये मी आता मिश्रण घालून घेतलेलं आहे। आता आपण हे आता बेक करायला ठेवूया, म्हणजे शिजवायला ठेवूया। 15 मिनिटं आपण मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। नंतर आपण पाहू शकता आपली इडली जी आहे ती छान अशी शिजलेली आहे व पूर्णपणे शिजली आहे की नाही यामध्ये मी आता चाकू टाकून पाहत आहे, म्हणजे चेक करत आहे आपली इडली पूर्णपणे शिजलेली आहे। येते तुम्ही पाहू शकता सॉफ्ट आणि छान अशी फुललेली आहे। आता आपण इडलीसोबत खाण्यासाठी झटपट अशी मी येते चटणी केलेली आहे। त्यासाठी मी येते कोथिंबीर घेतलेली आहे, स्वच्छ धुवून, आल्याचा तुकडा, 1 वाटी सुकं खोबरं, म्हणजे जे ओलं खोबरं असतं त्याचे बारीक काप करून घेतलेले आहे, डाळवं घेतलेली आहे अर्धी वाटी, लसूण, मिरची व थोडंसं चिंच घातलेलं आहे व चवीनुसार मीठ आणि पाणी यामध्ये घालून छान असं आपल्याला आता हे वाटून घ्यायचं आहे। थोडीशी साखरसुद्धा आपण चवीनुसार यामध्ये घातलेली आहे। छान अशी आपली चटणी येथे वाटून रेडी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण यावरती छान असा तडका द्यायचा आहे, म्हणजेच मी येथे मोहरी आणि कढीपत्त्याचा तडका दिलेला आहे। तर आपली जी इडली आता जी वाफवून झालेली आहे, तुम्ही पाहू शकता ती आपल्याला आता पूर्णपणे गार करून घ्यायची आहे। गार झाल्यानंतर आपण त्याला सुरीच्या साहाय्याने हळूहळू एक एक इडली अशी आपण काढून घेणार आहोत। सॉफ्ट अशी आपली इडली तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता सुरी देखील क्लीन निघत आहे। तर एक एक आपल्याला इडली आता काढून घ्यायची आहे सुरीच्या साहाय्याने व छान आणि झटपट अशी इडली, इन्स्टंट इडली तुम्ही ह्याला म्हणू शकता। पाहू शकता सॉफ्ट इडली आपली येथे रेडी झालेली आहे। अगदी जाळीदार आणि अगदी स्मूथ अशी ही इडली येथे तयार झालेली आहे।
तुम्हाला मी आता ही तोडून देखील दाखवते. पाहू शकता जाळीदार आणि अगदी अतिशय सॉफ्ट अशी ही इडली तयार होते. त्यामुळे रेसिपी नक्की कशी वाटली कमेंट करून सांगा व चटणीसोबत आपण ही सर्व केलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच हाईप करायला देखील विसरू नका. स्वस्त राहा, मस्त राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.